नमस्कार, मी स्नेहा गावकर. मज्जा पिंक मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज तुम्हाला माझा आवाज कमी जास्त होईल कारण पाठीमागे प्रचंड आवाज येतोय. अर्थातच मी आले आज लालबागच्याच खास मसाला गल्लीत आणि चव्हाण बंधूंना आज आपण भेट देणार आहोत आणि इथे मसाल्याच्या कुटण्याच्या मशीनच्या आवाजानं थोडासा तुम्हाला आवाज माझा पोहोचेल की नाही माहित नाही, पण मी माझा प्रयत्न पूर्ण करेन. सो आज मी तुम्हाला चव्हाण बंधूंकडचा मसाला नेमका कसा तयार होतो, इथे ऑर्डर कशी केली जाते, इथला जो मसाला आहे तो फेमस आहे. तुम्ही गर्दी पाहताय पाठीमागे, अक्षरशः लोकांची वेटिंग आहे, लाईन लावली आहे त्यांनी की आम्हाला कुठून मसाला हवा आणि समोर समोर इथे बसून तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या जातात. सो हे सगळं मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. हो, तर आता आपण जातोय जिथे ऍक्च्युअल मसाला कुटला जातो त्या लोकेशनला. अर्थात मसाला कुटणं सुरू असल्यानं इथं खूप आवाज आहे. लाईव्ह मसाला कुटण्याची पद्धत नेमकी कशी आहे हे इथं पाहायला मिळतं. बरं, इतकंच नाही तर अगदी भर उन्हात ही माणसं थांबून येऊन चव्हाण बंधूंकडे मसाला कुटतायत. वेटिंगवर थांबून ते त्यांना हवा तसा मसाला समोरासमोर कुटून घेत आहेत. चला तर मग पाहूयात ही प्रोसेस. इतकंच नाही तर सध्या इराण अमेरिका इस्रायल युद्धाची झळ आता भारताला लागली आहे आणि इंधन साठा कमी झाल्यानं गॅस सप्लाय थांबलाय. विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात याचा त्रास अधिक जाणवतोय आणि यावर उपाय म्हणून गरम मसाला भाजण्यासाठी चव्हाण बंधूंनी थेट चूल पेटवली आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी ही युक्ती लढवली आहे. भर उन्हात चव्हाण बंधूंचे हे कामगार मसाला भाजतायत. येस सर, चव्हाण बंधूंकडचा मसाला नेमका कसा बनतो, तो कसा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता, असे बरेच प्रश्न मला पडलेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्या बरोबर आहेत चव्हाण बंधूंचे ओनर सचिन चव्हाण सर. नमस्कार सर, मज्जा पिंक मध्ये तुमचं खूप स्वागत आहे. मला बरेच प्रश्न पडलेत. इतकी लोक आहेत इथे, इतके वेटिंगला जे लोक आलेत. सकाळी किती वाजल्यापासून सुरू होतं आणि ते रात्री किती वाजेपर्यंत? सकाळी आमचं कमीत कमी 7 वाजता चालू होतं, 7-7:30. रात्री आमचं 9:30 वाजेपर्यंत चालतं दुकान. 9:30-10 वाजेपर्यंत गिरायक असेल तसं लास्ट जेवढं संपेपर्यंत आपण थांबतो. 10 वाजता तरी तुम्ही थांबतो तेवढा वेळ ही लोक तुमची कोऑपरेट पण करतात. ओके, जर कोणाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर काय प्रोसेस आहे, प्लीज प्रेक्षकांना सांगाल. जर मसाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर आपला एक ऑनलाईन नंबर आहे. ओके, आपला कस्टमर केअर नंबर आहे. तो हा कस्टमर केअर आपण हाईक केलेला आहे. आपण एक फ्री होम डिलिव्हरी करतो. ओके, हा कस्टमर केअर नंबर आपला आहे. ऑल ओव्हर मुंबई, कुठेही पॅन ऑफ इंडिया कुठेही आपण ऑर्डर करू. फ्री ऑफ डिलिव्हरी करता? हो. ओके, ग्रेट. ऑल ऑफ मुंबई फक्त आम्ही फ्री होम डिलिव्हरी करतो. फक्त पॅन इंडिया आपण ते काय चार्जेस असतील ते आपण हे करतो, पे करायला. ओके, आणि तुमचा मसाला आउट ऑफ पण जातो असं मी हो, ऐकलं? आउट ऑफ जातो, भरपूर ठिकाणी जातो. माझा भाई मस्कत, दुबई वगैरे सगळीकडे, सौदी अरेबिया सगळीकडे मसाला आपला जातो. येस, ग्रेट. पण मला हे जाणून घ्यायचंय की ही जी लिस्ट सगळे घेऊन बसलेत बाहेर आणि टिक करतात, ते नेमकं काय आहे? ऍक्च्युली आता हे लिस्ट मध्ये आपले मसाल्याचे प्रमाण आहे. हे मसाल्यामध्ये सगळ्या आपल्या मसाल्याच्या पदार्थाची सगळी नावं आहेत. काश्मीरी मिरची पावडर मिरची आहे, बेडगी मिरची आहे, संकेश्वरी मिरची आहे, पांडी, लवंगी, अशा सगळ्या प्रत्येक वेगवेगळ्या मिरची आहेत. प्रत्येकाने गरम मसाल्याची नावं पण आहेत. ओके, म्हणजे गरम मसाला आपण किती प्रमाण टाकायचं, काय करायचं, त्या हिशोबाने आपण मसाला सांगतात की मला 1 किलो आपण पण त्यांना सजेस्ट करतो. त्यांचं जर प्रमाण असेल तर ते आपण घेतो, नाहीतर आपण त्यांना सजेस्ट करतो बाबा किती पाहिजे, मालवणी मसाला बनवायला किती प्रमाण लागतं, घाटी मसाला बनवायला किती प्रमाण लागतं, हे सगळं आपण त्यांना म्हणजे प्रत्येक मसाल्याची प्रत्येक जी आहे घाटी मसाला, कोल्हापुरी प्रत्येक मसाल्याचं कॉम्बिनेशन आहे. इथं आपण जर समजा मालवणी घेतलं तर आपण इथे मालवणी मसाला करून तुझं आपण एक लिस्ट तयार केली जाते. आता एक कसं आपल्याकडे इथे जर समजा हँडरायटिंग मध्ये काही लोकांना जमत नाही तर माझ्याकडे आता कसं आहे, मी कॉम्प्युटराइज पण केलेलं आहे. येस, कॉम्प्युटराइज मध्ये जर तुम्ही गेलात माझ्याकडे नुसतं एक हे आहे बाबा मसाला तुम्हाला कुठले कुठले मसाले बनवायचे. त्याच्यामध्ये मालवणी मसाला आहे, घाटी मसाला आहे, कोकणी आहे, गरम मसाला आहे, फिश मसाला आहे, आगरी कोळी मसाला आहे. हे कसं आपण त्यांना नुसतं समजा आपण एक क्लिक केलं की बाबा मला मालवणी मसाला बनवायचा आहे, आपण ह्याच्यामध्ये गेलो बाबा मला कुठला मसाला बनवायचा, मी पकडून जर हा समजा मी मालवणी मसाला बनवला, जर समजा मी 1 किलोचा बनवायचा तर मी 1 किलोचं मी हे टाकणार. हे प्रिपरेशन डायरेक्ट तुम्हाला 1 किलो प्रमाणाचं रेडी होणार. चांगली आयडिया आहे. पण सर मला अजून एक प्रश्न आहे की मला खूप प्रश्न पडले तिथे येतानाच. मी विचार केला की हे विचारेन ते विचारेन. सो अजून एक प्रश्न आहे की हे जे
हे मसाला कुटतात तर त्याचं सामग्री इथे घेतात, पण बरेच जण स्वतःहून पण आणतात का? हो, काही लोक आहेत की स्वतःहून बाहेरून पण घेऊन येतात. आता लालबाग मार्केटमध्ये भरपूर दुकान आहेत. लोकांना काही कसं स्वस्त कोण कुठे काय इथे जातं. त्या हिशोबाने. आता मार्केटमध्ये एवढ्या क्वालिटीच्या मिरची आलेल्या आहेत की लोकांना ते आता कळत नाहीत. आता मागच्या वर्षी पण असंच झालं की बाबा कुठली मिरची, बेडगी मिरची आणि डुप्लिकेट कुठली, काय कुठली, की लोकांना काहीच. चांगली मिरची प्युअर अंडीगिरी बेडगी मिरची मध्येच तुम्हाला मसाला तो चांगला होतो. चांगला बनतो. आणि जर स्वस्तामध्ये तुम्ही बनवायला गेला तर ती पीक आहे तर ती 500 रुपये किलो आहे. आताची मिरचीचा भाव 800 रुपये, ओके. ती दुसरी काय 500 रुपये. त्याच्यामध्ये फरक काय आहे की कलर मध्ये थोडासा फरक पडतो की मसाल्याचा कलर कमी येणे, 2-3 महिन्यात त्याचा कलर डाऊन होणे, हा प्रॉब्लेम होतो. काही ग्राहकांना ते आता यावर्षी कळायला लागले. तर आता प्राधान्य लोकांनी अन्यगिरी मिरचीच प्राधान्य लोकांनी इथलं यावर्षी घेतात. आणि मग हे कुटायचे चार्जेस वेगळे असतात, कुठायला चार्जेस 100 रुपये किलो पर केजी पर आपण केजी घेतो. असं असतं. आणि 5 किलो वगैरेचा मसाला बनतो. आणि जर कोणाला नसेल कुटायचा आणि तुमच्याकडचा घ्यायचा असेल तर तरी काय आपण असेल? त्यांना सजेस्ट करतो, आपण मिरची किती पाहिजे, काय किती पाहिजे सगळं आम्ही त्यांना सजेस्ट करतो. मग त्याप्रमाणे आपण बिल बनवून आपण त्यांना तिकडे मसाला बनवायला देतो. आणि ते समोर बसून बनवून हो घेतात. हो, काही लोक आता आम्हाला ऑर्डर मला व्हॉट्सअपवर बिल पाठवतात. आता जस्ट हे बघा, ते बिल आहे, कल्याणचं बिल आहे, ओके. जुनं बिल आहे, त्यांनी मला पाठवलेलं आहे की मला हा सेम असाच बनवून द्या. त्यांच्याकडे रेडी. आता त्यांनी फक्त आपण बिल बनवायचं, आपण बनवून ठेवायचं. विश्वासावर आम्हाला ते गिऱ्हाईक दरवर्षी जे मसाले घेतात ते विश्वासावर आम्हाला हे करतात. आणि जर नॉर्मल असा मसाला घ्यायचा असेल तर साधारण किती किंमत आहे मालवणी आता मसाल्याची? 1 किलो मसाला घ्यायचा म्हटलं, 1 किलो मिरचीचा बनवायचं म्हटलं तर 2100 ते 2200 पर्यंत जातो, खर्च होतो. पण तो सगळा ऑल इन्क्लुसिव्ह, कुठनं बिटणं सकट सगळं सकट येतं. ओके, ग्रेट. सो तुम्हाला सुद्धा मसाला कुठून हवा असेल किंवा ऑनलाईन ऑर्डर करायचा असेल, बरेचदा आता आपल्याला कामामुळे दगदग होते, यायला मिळत नाही. आणि आता गरमी एवढी वाढली की घराबाहेर पडायचं की नाही, बरं इथे येऊन पुन्हा उन्हात उभं राहा, या सगळ्या गोष्टी आहेत. सो या सगळ्याचा विचार करून चव्हाण बंधूंनी आपल्यासाठी एक चांगला पर्याय निवडलाय, पर्याय आपल्या समोर ठेवलाय, तो म्हणजे ऑनलाईन. सो तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता आणि ते घरपोच तुम्हाला डिलिव्हरी देतातच आहेत. लालबागच्या चव्हाण बंधू मध्ये नेमका मसाला कसा बनतो, तो ऑनलाईन ऑर्डर कसा करायचा, असे बरेच प्रश्न आपल्याला पडलेले आणि त्याची उत्तरं आज मला मिळाली आहेत. तर इथे कसं यायचं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तरी सुद्धा ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी लालबागच्या राजाच्या अगदी मागच्या गल्लीत तुम्हाला यायचंय. चव्हाण बंधू म्हणून मसाले कोणालाही विचारलं तरी सांगेल. आणि दुकान नंबर 3 चव्हाण बंधू, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलाच आहे आणि स्क्रीनवर सुद्धा आहे. सो तुम्ही नक्की या आणि वर्षभराचा मसाला इथे बनवा आणि खूप छान मेजवानीचा आस्वाद घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.